नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा. बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन. सविस्तर वृत्त असे की ऑल इंडिया मेडिकल कॉलेज द्वारा नीट परीक्षा घेण्यात आली होती. या नीट परीक्षेत अनेक गैरप्रकार झाले असून देशातील नीट परीक्षेत महाघोटाळा झाला. महाघोटाळा करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता महामहिम राष्ट्रपती यांना नंदुरबार जिल्हाधिकारी यांचे मार्फत बहुजन मुक्ती पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले आहे. या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे खानदेश प्रभारी रोहिदास वडवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हा संघटक सुधीर वडवी, सामाजिक कार्यकर्ता अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मी रोहिदास वडवी, खानदेश प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी. आज जे आम्ही निवेदन सादर केले आहे ते नीट एक्झाममध्ये जे हे केलेलं आहे, भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनी पैसे घेऊन त्यांना पेपर इश्यू केलेले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 13 आरोपी अटक आहेत आणि त्या आरोपींना कठोरमध्ये कठोर शिक्षा व्हावी. त्याच पद्धतीने ती नीटची जी परीक्षा झाली, गडबड झालेली आहे, ती परीक्षा रद्द करून ज्या विद्यार्थ्यांनी पैसे घेऊन जे परीक्षा पास केले त्या विद्यार्थ्यांना देखील त्या परीक्षेमधून त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. आणि या नीटच्या गडबडीमध्ये जे सिस्टम अधिकारी सामील आहे त्यांना तर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे, परंतु त्यांना अटक केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी परीक्षा घेतली जाते ती खाजगी कंपनीच्या माध्यमातून न घेता ती सरकारी माध्यमातून घेण्यात यावी, जेणेकरून या देशातील या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच येणाऱ्या काळामध्ये आमच्या SC ST OBC आणि मायनॉरिटी बहुजन समाजामधून डॉक्टर होणार नाही अशी सिस्टम काम करत आहे. तर या नीट एक्झामचा जो निकाल आहे तो षड्यंत्रपूर्वक केला गेला आहे असं आमचं डायरेक्ट आरोप आहे. कारण ज्या दिवशी 4 जूनला लोकसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते त्याच दिवशी अचानक सिस्टमने हा जो निकाल जाहीर केला आहे तो देखील एक संशयित म्हणून बघितला गेला पाहिजे. त्याच पद्धतीने आजपर्यंत या नीटच्या एक्झामच्या माध्यमातून 4 ते 5 टॉपर येत होते पूर्ण देशभरामध्ये. या वेळेस जवळजवळ 67 विद्यार्थी हे टॉपर आलेले आहेत. हे देखील एक संशयित म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं जात आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही एक्झाम रद्द करून नवीन एक्झाम घेतली गेली पाहिजे अशी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे. आज देशभरामध्ये 550 जिल्हे, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन, धरणा प्रदर्शन सुरू आहेत. म्हणून आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन ही परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे.